हाय एव्हरीवन, मी आहे सोनाली आणि आज आपण बघणार आहोत सासूबाईंच्या हातचा पोह्यांचा चिवडा। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण शेव घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, मीठ घेतले, हळद घेतली, कढीपत्ता घेतलाय, पिठी साखर घेतली, सोप घेतले, लसूण अद्रकची पेस्ट घेतले आणि अख्खा लसूण घेतले चवीसाठी। तो सर्वप्रथम आपल्याला पातेला गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला राई जिऱ्याची फोडणी द्यायचं आहे, हिंग ॲड करायचं आहे। शेंगदाणे आपल्याला ॲड करून शेंगदाणे आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे, कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि जो आपण अख्खा लसूण घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। हे मिश्रण आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हळद ॲड करायची आहे, पिठी साखर ॲड करायची आहे, चवीपुरता मीठ ॲड करायचं आहे आणि हे सर्व आपल्याला कमी फ्लेमवर ठेवून करायचं आहे। गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे। त्यानंतर आपण जे पोहे भाजून ठेवले होते ते आपल्याला ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये। यामध्ये आम्ही सुहानाचा चिवडा मसाला सुद्धा ॲड करणार आहोत। हे मिश्रण आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता गॅस बंद करून ठेवायचा आहे। सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला वरून शेव सोडायचे आहे। सासूबाईंच्या हातचा पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। चला मग आपण टेस्ट करूया। खूप सुंदर झालेला आहे, खूप कुरकुरीत झालेला आहे, खूप छान झाला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला। बाय बाय।